तर नमस्कार मित्रांनो, हा क्वेश्चन पेपर आहे MPSC कंबाईनचा पूर्वपरीक्षा 2022चा आहे. परीक्षा दिनांक 8 ऑक्टोबर 2022ला झालेला पेपर आहे. या ठिकाणी आपण मॅथ आणि रिझनिंगवाला जो पार्ट असतं तो आपण या ठिकाणी एक्सप्लेन करत आहोत. ओके, बघा पहिला क्वेश्चन, विधाने आणि गृहीतके आहेत. बघा काय विचारलं आहे की कोणते गृहीतक या ठिकाणी बरोबर आहे. ओके, दोन गृहीतक दिलेले आहे, यापैकी कोणता गृहीतक बरोबर आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. बघा जेव्हा कधी विधाने आणि गृहीतक तुमच्या समोर येतील तेव्हा तुम्हाला तीन गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पहिली म्हणजे लिंक लिंक आणि ती लिंक म्हणजे विधाने आणि गृहीतकामधली. ओके, त्यानंतर बघा संबंध, त्यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे फ्युचर आणि फ्युचरमध्ये रिझल्ट काय निघेल ते तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे. ओके, त्यानंतर तिसरी गोष्ट महत्त्वाची, विधानाच्या शेवटी तुम्हाला का जोडायचं आहे आणि प्रश्न विचारायचा आहे. ओके, तर बघा पहिलं विधान बघा काय म्हणतात, सिगरेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे अशी माहिती सिगरेट पाकिटावर छापलेली असते. ओके, कारण बघा या ठिकाणी बघा जर या विधानाची सेंट्रल आयडिया जर बघितली आपण तर हानिकारक आहे ही सेंट्रल आयडिया नाही तर काय आहे, पाकिटावर छापलेली असते. ओके, का छापलेली असते ती माहिती ही काय या ठिकाणी सेंट्रल आयडिया आहे. ओके, आणि बघा आपल्याला काय करायचं, पहिलं बघा लिंक तुम्हाला सापडते की ते बघा बघा पहिलं जे विधान आहे या विधानामध्ये काय सिगरेट संबंधी गोष्ट केलेली आहे, म्हणजे सिगरेट संबंधी गोष्ट तुम्हाला या दोन्हीही गृहीतकामध्ये दिसायला पाहिजे. ओके, बघा जर विधानात जर क्रिकेट असेल तर गृहीतकामध्ये सुद्धा क्रिकेट यायला पाहिजे. ओके, त्यानंतर जर विधानात सिगरेट असेल तर ते गृहीतकामध्ये सुद्धा सिगरेट यायला पाहिजे, तेव्हाच काय राहील तुमचे ते निष्कर्ष बरोबर असतील. ओके, तर बघा या ठिकाणी विधानामध्ये काय सिगरेटवरची जी म्हणजे सिगरेट पाकिटावरची जी माहिती आहे ती माहिती पाकिटावर का छापलेली असते असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर बघा हा झालं तुमचं विधान. ओके, तर बघा या विधानाशी संबंधित आहेत का हे दोन्ही गृहीतक ते बघूया आता. सिगरेट पाकिटावर लिहिलेली माहिती लोक वाचतात, ऑब्वियस बरोबर आहे. ओके, कारण त्या लोकांसाठी वाचण्यासाठीच ते काय असते त्या ठिकाणी लिहिलेले असते. त्यानंतर दुसरं बघा, बऱ्याच व्यक्ती सिगरेट पाकिटावरील दिलेल्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करतात. या ठिकाणी बघा बऱ्याच याचा अर्थ पूर्ण होणार नाही. ओके, जर या ठिकाणी जर पूर्ण असतं तर हा सेंटेन्स निश्चित म्हणजे हा जो दुसरा गृहीतक आहे तो निश्चितच चुकलेला असतं. पण या ठिकाणी बऱ्याच म्हणजेच जे काही लोक असतात ते काय करतात, सिगरेट पाकिटावरील दिलेल्या इशाऱ्याचा गांभीर्याने काय करतात विचार करतात, म्हणून हा दुसरा पण काय राहील या ठिकाणी बरोबर राहील. ओके, म्हणून तुमचं बघा दोन्ही जे गृहीतक आहेत ते या ठिकाणी बरोबर आहेत, म्हणजेच तिसरा ऑप्शन गृहीतक 1 आणि 2 दोन्ही बरोबर हा काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वर्तुळखंडात दिलेले आहे. ओके, त्यानंतर प्रवाशांची संख्या किती आहे, 8,500 आहे. टोटल प्रवासी 8,500 आहे. तर गाडी SML यांची मिळून सरासरी प्रवाशांची संख्या तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहे. बघा गाडी S हा आहे, त्यानंतर गाडी M आणि गाडी L. ओके, हे जर टोटल बघितलं यांचे तर किती येतं, 59 येतं. ओके, मी हे जे कॅल्क्युलेशन इझी व्हावं म्हणून मी 60% घेतो, 1% मी नंतर मायनस करणार. ओके, तर बघा 8,500, तर बघा हे जे या ठिकाणी 10% जर काढलं तर किती होईल, 850 होईल ना. 850 म्हणजेच काय होईल 10%, तर 60% म्हणजे काय करावं लागेल मला, 850ला 6ने गुणावं लागेल. ओके, तर बघा 600, 6 म्हणजे 30, त्यानंतर 3 इकडे राहिले, 6 8 48 आणि 1 म्हणजे हे झाले तुमचे 60%. ओके, तर मी या ठिकाणून 85 म्हणजे याचा 1% होईल, 85 जर मायनस केलं तर मला किती मिळेल, 5,015 मिळेल. ओके, हे झाले काय 5,015, हे तिन्ही गाड्यांची काय झाली, हे प्रवाशांची संख्या. ओके, तिन्ही गाड्यांच्या प्रवाशांची संख्या झाली. तर या ठिकाणी आता आपल्याला 3 गाड्या असल्यामुळे सरासरी काढायची असेल तर 3ने काय करावं लागेल, भागावं लागेल. तर बघा काय येईल, 3 1 3 येईल. ओके, त्यानंतर बघा काय उरलं या ठिकाणी, 2 उरलं, 0 म्हणजे 3 6 18, त्यानंतर पण 2 उरलं, त्यानंतर किती राहिले तुमचे 21, 3 7 21. ओके, त्यानंतर बघा 3 5 उरलं नाही या ठिकाणी, 3 3 1 3, त्यानंतर 2 आणि 0 उरलं, तर 3 6 18, 3 6 18. ओके, तर बघा या ठिकाणी काय येत आहे तुमचं टोटल प्रवाशांची म्हणजे सरासरी संख्या आहे ही, तर बघा किती येत आहे 1671.66. जर राऊंड फिगर जर पकडलं तुम्ही तर किती होईल ती 1672 होईल, म्हणून या ठिकाणी तिसरं ऑप्शन तुमचं काय असेल, बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणताय, आंब्याचे झाड पेरू व लिंबाच्या झाडाच्या मध्ये आहे म्हणत आहे. ओके, बघा
हा आंब्याचं झाड आहे, आंब्याचं झाड, पेरू आणि लिंब. ओके, लिंबूच्या मधात आहे. बघा हे तुम्हाला अशा पद्धतीने पण बनेल आणि वेगळ्या पद्धतीने सुद्धा बनू शकतं हे. म्हणजेच आंबा जर मधात ठेवला आंबा, तर लिंबू या ठिकाणी राहील लिंबू, आणि पेरू या ठिकाणी राहील. ओके, त्यानंतर बघा पपईचे झाड लिंबाच्या झाडाजवळ आहे पण आंब्या व पेरूच्या झाडाजवळ नाही म्हणताय. ओके, बघा पपईचे झाड लिंबाच्या झाडाजवळ आहे. ओके, पपई या ठिकाणी ठेवू आपण, 1 मिनिट. आणि लिंबाच्या झाडाजवळ काय म्हणते, पपई आहे. ओके, पपई आहे. ओके, तर बघा इथपर्यंत झालं. त्यानंतर बघा पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे म्हणताय पण पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही. ओके, या पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही पाहिजे आणि पपईच्या उजवीकडे नारळ आहे. ओके, पपईच्या उजवीकडे काय आहे, नारळ आहे या ठिकाणी. ओके, तर या ठिकाणी जर आपण पपईच्या उजवीकडे नारळ जर ठेवलं तर या ठिकाणी बसणार नाही, कारण ऑलरेडी लिंबू आलेला आहे. ओके, लिंबू या ठिकाणी आलेला म्हणजे तुमची ही डायग्राम काय होईल, कट होईल आता, आणि ही डायग्राम काय राहील तुमची, बरोबर राहील. ओके, आता काय म्हणताय बघा, विधाने वाचा आता. लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे. ओके, बघा लिंबूचे झाड जे आहे, लिंबूचे झाड ते काय आहे, पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मधात आहे. बरोबर आहे. ओके, पहिलं विधान काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा पपईचे झाड नारळ आणि लिंबाच्या झाडाच्या मधात आहे. पपईचे झाड नारळ आणि लिंबाच्या मधात आहे, हे पण या ठिकाणी बरोबर आहे. ओके, त्यानंतर बघा पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे. ओके, पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे, हे पण बरोबर आहे. ओके, म्हणजेच या ठिकाणी तिन्ही जे विधान आहेत ते या ठिकाणी काय आहेत, बरोबर आहे. म्हणजेच तुमचं चौथं ऑप्शन विधाने 1, 2, 3 बरोबर आहेत. चौथं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत, त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात आणि 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. बघा हा जो क्लब आहे, या क्लबमधील 36 खेळाडू जे आहेत, 36 खेळाडू हे काय खेळतात, कबड्डी खेळतात, कबड्डी. आणि त्यानंतर समजा 48 खेळाडू, हे 48 खेळाडू आहेत ते काय खेळतात, क्रिकेट खेळतात. ओके, क्रिकेट खेळतात. तर बघा जर 12 खेळाडू कबड्डी आणि क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळत असतील, बघा तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाही म्हणत आहे. बघा या ठिकाणी हे आहेत 36 कबड्डी खेळणारे आणि 48 आहे क्रिकेट खेळणारे. ओके, आणि दोन्ही खेळणारे किती आहेत, म्हणजे दोन्ही खेळणारे या ठिकाणी काय आहेत, 12 खेळाडू आहेत. ओके, आणि हा जो पार्ट राहिला तुमचा, हा पार्ट कशाचा राहिला, न खेळणाऱ्याचा. ओके, तर बघा कबड्डी आणि क्रिकेट दोन मिळून किती होतात, हे 84 होतात. ओके, तर हा जो पार्ट आहे तुमचा दोन्ही खेळणाऱ्यांचा, ओके हे दोन्ही आहेत ना, दोन्ही खेळणाऱ्यांचा पार्ट किती आहे, 12 खेळाडूंचा आहे. ओके, तर हा 12 खेळाडूंचा या दोघांमधूनच मायनस होईल ना. ओके, म्हणजे या ठिकाणी 12 मायनस होत आहेत, तर किती राहिले तुमचे, 72 राहिले. म्हणजे 72 खेळाडू काय हे कबड्डी आणि क्रिकेट खेळणारे आहेत. ओके, आणि कोणतेही न खेळणारे किती असतील, मग किती असतील, टोटल जर 80 आहेत, टोटल 80 आहेत, तर कोणताही गेम न खेळणारे किती असतील, 8 खेळाडू असतील. ओके, म्हणजे 80वर 8 खेळाडू. काय विचारलं या ठिकाणी, टक्के विचारलेले आहे. बघा 80 खेळाडूवर 8 खेळाडू. ओके, न खेळणारे म्हणजेच काय होतं, किती 8 10 80 होतात ना, म्हणजेच 10% काय होतं या ठिकाणी, की या न खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या होईल. ओके, म्हणजे तिसरा ऑप्शन तुमचा या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. या क्वेश्चनमध्ये हा क्वेश्चन जो आहे आयोगाने काय केलेला आहे, कॅन्सल केलेला आहे. कारण जर हा तुम्ही बघितले तर तिसरं आणि चौथं ऑप्शन हे दोन्ही ऑप्शन बरोबर हे येतात. ओके, त्यामुळे काय केलं आयोगाने, हे रद्दच करून टाकलं. ओके, त्यामुळे हा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार नाही. नेक्स्ट बघा काय म्हणतात, जर इंग्रजी अक्षरे ए ते यम मधील अक्षरे अनुक्रमे 1 ते 13 पर्यंत संख्या दर्शवतात, त्यानंतर यन ला 0 दर्शवत आहे आणि ओ ते झेड मधील अक्षरे अनुक्रमे -1 ते -12 पर्यंत असतील तर सक्सेस दर्शवणाऱ्या पूर्णांकाची बेरीज किती असेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, बघा ए ते यम पर्यंत कसं आहे, 1 ते 13 पर्यंत आहे. ओके, त्यानंतर 0 कशासाठी आहे, एन साठी 0 आहे, आणि त्यानंतर इकडे जर बघितलं आपण तर हे कसं आहे, मायनस होत जाईल. ओके, झेडपर्यंत. तर बघा आता सक्सेससाठी काय येईल, तर बघा या एससाठी काय आहे, एससाठी -5 आहे. ओके, -5 या ठिकाणी घेतलं. त्यानंतर यू आहे तुमचं, यूसाठी काय आहे, -7 आहे, -7 घेतलं. त्यानंतर सीसाठी किती येईल, +3 येईल ना, +3 आणि +3. ओके, डबल सी असल्यामुळे. त्यानंतर ईला किती आहे, ई कोणत्या नंबरवर येतो, 5 नंबरवर, +5. ओके, आणि त्यानंतर एस म्हणजेच -5 -5 होतील. ओके, तर बघा -5 -5. ओके, यांची काय करायची आहे तुम्हाला, बेरीज विचारली आहे ना, या पूर्णांकाची बेरीज किती असेल विचारलेलं आहे. तर बघा जर आपण मायनसची केलं तर काय होईल, 7
आणि 5 ओके 12 होतील आणि हे 10 म्हणजेच मायनसवाले किती असतील 22 असतील ओके. त्यानंतर बघा प्लसवाले किती आहेत प्लसवाले 6 आणि 5 11 ओके प्लसवाले 11 आहेत. तर बघा आता या 22मधून -22मधून जर 11 गेले तर काय उरलं तुमच्याकडे -11 उरले ना ओके. म्हणजेच तुमचं पहिलं ऑप्शन आहे काय असेल -11 बरोबर असेल ओके. नेक्स्ट बघा काय म्हणता एका शाळेच्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांच्या ABCD या 4 तुकड्या आहेत आणि त्यांचा निकाल खाली दर्शवला आहे म्हणत आहे. आणि प्रश्न काय विचारला या ठिकाणी वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे हे या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा जर आधी आपण या तुकड्यांची एकूण जर संख्या प्रत्येक तुकड्यांची जर काढली विद्यार्थ्यांची एकूण संख्या तर बघा पहिल्या तुकडीची संख्या किती येईल ही येईल 110 ओके. त्यानंतर ही पण 110 येईल. त्यानंतर 90 येईल ही तिसरी तुकडी म्हणजे C आणि D तुकडीची टोटल संख्या जर बघितली तर किती येईल 120 येईल ओके. एवढं तुम्हाला झालं टोटल संख्या यांची मिळाली. आता बघा हे तुम्हाला प्रमाण काढायसाठी एकूण संख्या तर तुम्हाला मिळालेली आहे एकूण संख्या. पण आता काय विचारलं या ठिकाणी वार्षिक परीक्षेत फक्त काय विचारलं आहे वार्षिक परीक्षेत पास होणार आहे. तर बघा या ठिकाणी जर बघितलं तर फक्त काय भेटेल या ठिकाणी अनुत्तीर्ण भेटेल. दोन्ही परीक्षा आहेत या ठिकाणी पण इथं पण दोन्ही परीक्षा आहेत इथं पण दोन्ही परीक्षा आहेत इथं पण दोन्ही परीक्षा आहेत ओके. आपल्याला काय पाहिजे फक्त वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेली संख्या पाहिजे. तर काय करणार आपण बघा दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण हे संख्या घेणार आणि काय घेणार 6माही परीक्षेत अनुत्तीर्ण आणि वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण घेणार ओके. उत्तीर्णसाठी मी काय घेतो पॉझिटिव्ह साईन घेतो आणि अनुत्तीर्णसाठी काय घेतो मी निगेटिव्ह साईन. तर बघा या ठिकाणी काय म्हणतात दोन्ही परीक्षेत या ठिकाणी उत्तीर्ण म्हणत आहे म्हणजेच हाफ इयरली पॉझिटिव्ह घेतो आणि हाफ इयरली ॲन्युअल घेतो ओके पॉझिटिव्ह दोन्ही पॉझिटिव्ह कारण हे काय आहेत उत्तीर्ण आहेत. त्यानंतर बघा 6माही परीक्षेत अनुत्तीर्ण म्हणजेच -H घेता या ठिकाणी आणि वार्षिक परीक्षेत काय घेता उत्तीर्ण म्हणजेच प्लस काय घेईल ॲन्युअल घेईल ओके. तर बघा आता काय भेटत आहे तुम्हाला +H आणि -H कॅन्सल होतील ओके. राहिलं काय तुमच्याकडे पॉझिटिव्ह A आणि पॉझिटिव्ह A म्हणजेच तुम्हाला काय भेटत आहे वार्षिक परीक्षेत उत्तीर्णांची संख्या भेटत आहे ना. म्हणजेच आपण काय घेणार या ठिकाणी हे दोन विधान घेणार हे ओके. तेव्हाच तुम्हाला काय मिळेल ॲन्युअलमध्ये उत्तीर्ण मिळेल ना ॲन्युअलमध्ये उत्तीर्ण मिळेल. आणि विचारलं काय ॲन्युअल परीक्षेतच उत्तीर्णवाल्यांची संख्या विचारलेली आहे ओके. बघा या ठिकाणी 2 ॲन्युअल उत्तीर्ण आलेले आहेत आणि ही जर टोटल जर बघितली तर टोटल काय आहे तुमची हे दोन्ही परीक्षांची आहे दोन्ही परीक्षांची टोटल आहे ओके. म्हणून या ठिकाणी काय होत आहे या ठिकाणी दोन्ही जर घेतले हे तर या ठिकाणी प्रमाणामध्ये काही फरक पडणार नाही ओके. आता बघा हे प्रमाण आपल्याला काढायचं आहे. बघा काय पहिली जर तुकडी बघितली तर या दोघांची बेरीज किती येईल 78 येईल 64 आणि 14 78 ओके. या ठिकाणी लिहितो मी 78 भागिले 110 ओके. त्यानंतर दुसरी तुकडी जर बघितली तर किती होईल 55 एक मिनिट 55 आणि 13 55 आणि 13 किती होतील 68 होतील 68 भागिले 110 ओके. त्यानंतर तिसरी तुकडी जर बघितलं तर 18 आणि 46 किती होतील 64 होतील ओके. हे झाले 64 भागिले टोटल संख्या किती आहे 90 आहे 90 ओके. त्यानंतर बघा 18 आणि 70 किती होतील 88 होतील 88 भागिले 120. तर आता बघा कोणतं या ठिकाणी मोठं आहे हे तुम्हाला शोधायचं आहे ओके. तर बघा सर्वात जास्त प्रमाण विचारलं आहे ना. तर बघा या ठिकाणी छेद समान आहे छेद समान असल्यामुळे आपण कशाची हे करणार या दोघांचीच तुलना करावं लागेल ना. म्हणजेच या ठिकाणी मोठा कोणता आहे मोठा या ठिकाणी हा आहे त्यामुळे या ठिकाणी काय होईल हा जो दुसरा आहे दुसरी तुकडी कॅन्सल होईल ओके. लहान आहे ना. त्यानंतर बघा या ठिकाणी बघा मी या 90ला या ठिकाणी 90 आहे आणि या ठिकाणी 120 आहे म्हणजेच 1/3 पट काय आहे जास्त आहे. म्हणजेच याला जर मी 120 बनवलं तर मला काय करावं लागेल याची 1/3 वाढवावं लागेल. म्हणजे जवळपास जर 21 जर या ठिकाणी वाढवलं +21 जर केलं तर काय होईल 21 ही 1/3 आहे ना. तर या ठिकाणी जवळपास 75 या ठिकाणी राहील ओके. या ठिकाणी किती राहील 75 राहील ओके. आता या ठिकाणी किती होईल 120 होईल इथे 120 होईल. म्हणजेच बघा 120 आणि 120 छेद समान आहे तर या ठिकाणी कोणती संख्या मोठी राहील ही वाली संख्या मोठी राहील ओके. आता तुमच्याकडे काय राहिलं 78 भागिले 110 आणि 88 भागिले 120 राहिलं ओके. तर आता बघा 100ने जर गुणलं तर काय होईल हा कॅन्सल होईल ना. या ठिकाणी काय येईल 1 0 येईल. तर बघा काय होईल 11 7 या ठिकाणी लिहितो मी 11 7 11ला
78ने काटायचं आहे ना, 780ने म्हणजे 11 7 77 होईल, उरलं 1 आणि 10 म्हणजेच या ठिकाणी काय उरलं 10 या ठिकाणी उरलं. ओके, 10 उरल्यात आता. तर काय होईल या ठिकाणी 0 आणि पॉईंट त्यानंतर किती होईल 11 9 होईल. ओके, म्हणजेच काय होईल या ठिकाणी 70.9 येत आहे. ओके, यांचं प्रमाण. त्यानंतर बघा 88/120 म्हणजेच या ठिकाणी हा 0 काढतोय आणि या ठिकाणी 0 लिहितं. तर बघा 12 7 किती होतील 84. ओके, 12 7 या ठिकाणी लिहितोय मी, 12 7 84 आणि काय उरलं तुमच्याकडे 40 उरलं आता. ओके, 40 उरलं म्हणजेच काय होत आहे 12 3 36. ओके, म्हणजेच काय होत आहे पॉईंट. आता बघा हे 73 येत आहे आणि हे 70 येत आहे, म्हणजेच कोणतं प्रमाण जास्त राहील, प्रमाण हे वालं या ठिकाणी जास्त राहील. ओके, कोणतं 88/120 म्हणजेच हे वालं. ओके, तुकडी कोणती आहे ही, डी आहे ना, डी तुकडी. म्हणजेच सर्वात जास्त प्रमाण कशाचे राहील, वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांचे डी या तुकडीचे राहील. म्हणजे तिसरं ऑप्शन या ठिकाणी काय असेल, बरोबर असेल. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी थोडं किचकट झालेलं आहे, तर किचकट असल्यामुळे थोडं समजून घ्याल तुम्ही. ओके, नेक्स्ट बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल म्हणत आहे. बघा या ठिकाणी प्रश्नचिन्ह या ठिकाणी कोणती संख्या येईल असं विचारलेलं आहे. बघा या दोघांची जर बेरीज केली आपण तर किती येईल, 12 आणि 18 किती होत आहे 30 होत आहे. ओके, आता या ठिकाणी 55 आहे, म्हणजेच काय होत आहे या ठिकाणी या 30ची डबल होत आहे, म्हणजेच किती आले या ठिकाणी 60 आले. आणि 60 - 5 केले आपण किती आले 55. ओके, या ठिकाणी 55 येत आहे. तर बघा हाच लॉजिक आपण या ठिकाणी लावणार. 40 आणि 18 किती होत आहे तुमचे 58 होत आहे. ओके, 58 गुणिले आपण 2 करणार, म्हणजेच काय होत आहे या ठिकाणी बघा 58 दुने किती होईल 116 होईल. आणि मायनस या ठिकाणी काय करणार आपण 5 करणार. 5 केल्यानंतर किती उरणार तुमचे, किती उरणार 111 उरणार. म्हणजेच तुमचं दुसरं ऑप्शन या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा एका सांकेतिक लिपीत RED रेड म्हणजे 9 आहे, ब्लू म्हणजे 10 आहे, तर व्हाईट म्हणजे किती असेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, तर बघा RE आणि D. बघा आरसाठी कोणता नंबर येत आहे 18 येतं, ईसाठी काय येतं 5 येतं आणि डीसाठी काय येतं 4 येतं. ओके, यांची जर बेरीज करून बघितली आपण तर किती येत आहे ती 27 येत आहे. पण या ठिकाणी काय आहे 9 आहे. ओके, तर बघा या ठिकाणी जर 3ने आपण भाग दिला ओके तर काय होतं आहे 9 येत आहे. ओके, तर बघा सेम लॉजिक आपण हा काय करणार या व्हाईटमध्ये लावणार. ओके, तर बघा व्हाईटसाठी डब्ल्यूसाठी काय येत आहे, डब्ल्यूसाठी येईल 23. ओके, त्यानंतर एचसाठी येईल 8 येईल. ओके, एचसाठी 8 येईल. त्यानंतर आयसाठी काय येईल 9 येईल आणि टीसाठी T20 असतं, T20 म्हणजे 20 येईल आणि ईसाठी काय येईल 5 येईल. ओके, बघा यांची बेरीज किती येतं बघा 23 आणि हे किती 8 2 16 17, 23 आणि 17 किती होत आहे 40 आणि हे 25 म्हणजेच 65. ओके, 65. तर बघा हा लॉजिक आपल्याला या ठिकाणी लावायचा. बघा या ठिकाणी रेड म्हणजे फक्त तीनच लेटर आहेत, त्यामुळे आपण 3ने या ठिकाणी भागलं तर या ठिकाणी किती आहेत 5 लेटर आहेत व्हाईटमध्ये, म्हणून आपण काय करणार 5ने भागणार. म्हणजेच काय होत आहे 13 पंचे 65. 13 हा काय असेल तुमचा आन्सर असेल. ओके, ऑप्शन नंबर पहिले तुमचं काय असेल करेक्ट असेल. नेक्स्ट बघा काय म्हणताय, आघाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबांची संख्या मोजते. 2 खांबामधील अंतर 50 मीटर आहे आणि त्या आगगाडीचा वेग किती आहे ताशी 40 किलोमीटर आहे. तर 5601 खांब मोजण्यासाठी किती तास लागतील असं या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, बघा 2 खांबामधील अंतर किती आहे 50 मीटर आहे. ओके, म्हणजेच 2 खांबामधील अंतर 50 येत आहे. 3 खांबामधील किती होईल 100 होईल, म्हणजेच हा 50 आणि हा 50. ओके, बघा या ठिकाणी जर 2 खांबामधील अंतर जर बघितलं तर 150 भेटत आहे. ओके, म्हणजे एक खांब काय भेटत आहे जास्त भेटत आहे. आणि 3 खांबामधील जर अंतर बघितलं आपण तर या ठिकाणी 250 भेटत आहेत आणि 3 खांब भेटत आहेत, म्हणजे एक खांब जो असतो प्रत्येक वेळेस काय असतं एक्स्ट्रा असतं. ओके, एक्स्ट्रा असतं. ओके, तर आपल्याला हा जो एक्स्ट्रा जर काढून टाकला आपण तर काय मिळेल आपल्याला 250चे डिस्टन्स म्हणजेच 2 खांब भेटतील. ओके, तर बघा या ठिकाणी टोटल संख्या किती आहे खांबांची संख्या आहे 5601. ओके, या ठिकाणी जर आपण एक काढून टाकलं तर किती उरलं तुमच्याकडे 5600 खांब आणि तेवढेच काय उरतील डिस्टन्स उरतील. ओके, तर बघा 50चे डिस्टन्स आहे म्हणजेच काय करू आपण 50ने भागू. ओके, 50 मीटर आहे. ओके, तर बघा 3 शून्य या ठिकाणी येतील, 3 0 1 2 3 0. त्यानंतर बघा 5 6 किती होतात 30 होतात, 0 आणि हातचे किती होतील 3 होतील. ओके, 5 5 25 आणि 3 किती होतील 28. ओके, 28. तर बघा हे डिस्टन्स कशामध्ये निघालं मीटरमध्ये निघालं. ओके, तर आपल्याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर बघा मीटर म्हणजेच किती होतात बघा
या ठिकाणी किती होईल, जर या ठिकाणी 3 शून्य जर काढला आपण तर या ठिकाणी तुम्हाला किती मिळेल, 280 किलोमीटर मिळेल. म्हणजेच 1 किलोमीटर म्हणजेच किती होतं, किती मीटर होतं, 1000 मीटर होतं ना. म्हणजेच आपण काय करू, या ठिकाणी 3 शून्यानंतर पॉईंट जर दिला आपण तर या ठिकाणी काय मिळेल तुम्हाला, 280 किलोमीटर मिळेल. आता 280 किलोमीटर ओके, आपल्याला काय पाहिजे, तास पाहिजेत ना, तास काढायचे आहे आपल्याला. तर बघा 280 किलोमीटरला 40ने भागणार, तासने. ओके, म्हणजेच काय होतं बघा, आपल्याला जर तास काढायचे असेल, टाईम काढायचे असेल तर आपण काय करतो, टोटल डिस्टन्स ओके अपॉन स्पीड करतो. ओके, तर स्पीड काय या ठिकाणी 40 आहे. म्हणजेच काय होतं या ठिकाणी 0 0 कटलं आणि 4 7 28. म्हणजेच या ठिकाणी काय किती तास लागतील, 7 तास या ठिकाणी लागतील. ओके, 7 तास. पहिलं ऑप्शन या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट बघा काय म्हणतं, 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी तुम्हाला काढायची आहे. ओके, अनुक्रमे. तर बघा जर मी या ठिकाणी जर केलं 1 2 3 4 आणि 5 या संख्यांची जर सरासरी काढलं मी. ओके, तर बघा किती संख्या आहेत, 5 संख्या आहेत आणि यांची बेरीज किती येतं बघा, किती होत आहे, 9 होत आहे आणि हे किती होत आहेत, 6. म्हणजेच 9 आणि 6 किती होत आहेत, 15 होत आहेत आणि 5 संख्या आहेत. ओके, 5 संख्या म्हणजेच काय होत आहे या ठिकाणी 5 3 15, 3 या ठिकाणी भेटत आहे. म्हणजेच काय होत आहे, जी मधातली संख्या आपल्याला भेटत आहे, सरासरी म्हणजेच काय असतं, मधातली संख्या असतं ना. म्हणून या ठिकाणी बघा 97 संख्या आहेत टोटल. तर बघा 97 जर आपण एक मधात ठेवलं तर काय उरेल तुम्हाला, एक जर मधात ठेवलं तर काय उरेल, 98 संख्या उरतील, सॉरी 96 संख्या उरतील. ओके, 96 म्हणजेच या ठिकाणी इकडे 48 संख्या राहतील आणि इकडे 48 राहतील. ओके, म्हणजेच बघा 48 48 किती संख्या होतात, 96 होतात आणि एक मधातली 97. म्हणजेच काय होतं, काय असेल 48 नंतर 49, 49 हा काय असेल तुमचा 97. 1 ते 97 पर्यंतची सरासरी असेल. ओके, बघा या उदाहरणावरून आपण समजलं की काय असतं, मधातली संख्या ही काय असतं, नेहमी जेव्हा नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची असेल तर मधातली संख्या जी असेल ती काय असेल, तुमचा ॲव्हरेज असेल, सरासरी असेल. म्हणजेच या ठिकाणी मधातली संख्या 49 ही या ठिकाणी काय असेल, ॲव्हरेज असेल. म्हणजे चौथा ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणत आहे, 250 मीटर लांबीची रेल्वे गाडी 45 किमी वेगाने धावत आहे आणि 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, तर बघा ही रेल्वे गाडी आहे. ओके, या रेल्वे गाडीची लांबी किती आहे, 250 मीटर आहे. ओके, तर ही गाडी जेव्हा एखाद्या प्लॅटफॉर्मला पार करते ते तेव्हा काय करते, रेल्वे गाडीचा पण वेग म्हणजे रेल्वे गाडीचा पण अंतर पार करते आणि त्या प्लॅटफॉर्मचा पण अंतर पार करत असते. ओके, प्लॅटफॉर्म आपल्याकडे कितीचा आहे, 250चाच आहे. ओके, म्हणजेच काय करते की तिला काय करावं लागेल, हा जो अंतर आहे टोटल डिस्टन्स हा पूर्ण काय करावं लागेल, ओलांडावं लागेल. ओके, म्हणजेच टोटल डिस्टन्स या ठिकाणी किती येत आहे, 500 येत आहे. ओके, तर बघा आता काय म्हणत आहे, 45 किलोमीटर वेगाने म्हणत आहे. म्हणजेच 45 किलोमीटर म्हणजेच किती मीटर होईल बघा, 45,000 मीटर होईल ना. 45,000 मीटर एका तासात म्हणजेच 3600 सेकंदात पार करताय. ओके, एका तासात किती सेकंद असतात, 3600. तर बघा 500 मीटर ओलांडण्यासाठी हे जे 500 मीटर आहेत बोगद्याचे म्हणजे या प्लॅटफॉर्मचा आणि स्वतःचं अंतर ओके किती आहे, 500 मीटर. म्हणजेच बघा या ठिकाणी काय होतं आहे, 500 मीटर ओलांडण्यासाठी किती सेकंद लागतील. ओके, तर बघा काय करतो आपण, 45,000 हे जे अंतर आहे हे ओलांडण्यासाठी 3600 सेकंद लागत असतील तर 500 मीटर ओलांडण्यासाठी किती, तर बघा यांचा तिरपा गुणाकार करा आता. 500 गुणिले 3600 भागिले किती होतील, 45,000. ओके, 45,000 बघा 3 शून्य 3 शून्य कटले, 3 शून्य बघा 9 5 45 आणि 9 4 36, 5 10 50. म्हणजे या ठिकाणी काय होत आहे, 10 4 40, 40 हे तुमचं काय असेल, सेकंद असेल. ओके, म्हणजेच हे जे 500 मीटर ओलांडण्यासाठी आहे किती सेकंद लागतील, तुमचे 40 सेकंद लागतील. ओके, म्हणून तुमचं दुसरं ऑप्शन जे राहिलं या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा काय म्हणत आहे, रवीने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली, त्यानंतर सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने गोपालला विकली. जर गोपालची खरेदी किंमत 2014 असेल तर रवीची खरेदी किंमत किती असेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, बघा या ठिकाणी रवी आहे, रवीने जर ती 100 रुपयाला घेतली. ओके, ते 100 रुपयाला घेतल्यानंतर 6% नफ्याने सुधीरला विकली. म्हणजेच काय होईल, 100चे 106 होईल ना, 106. त्यानंतर काय म्हणतात, सुधीरने ती गोपालला किती 5% तोट्याने. बघा या ठिकाणी 10% म्हणजे किती होईल, 10.6 होईल. तर 5% म्हणजे किती होईल, 5.3 होईल ना. म्हणजेच 5.3 काय करावं लागेल, तोट्याने. म्हणजे 5.3 आपल्याला मायनस करावं लागेल. ओके, म्हणजेच बघा या ठिकाणी काय उरलं तुमचं 100.7 उरलं ना. ओके, म्हणजेच या किमतीला काय गोपालला विकावं लागेल. आता बघा
गोपालने कितीला खरेदी केलं? 2014 रुपयाला, म्हणजेच 100.7 म्हणजेच किती आहे? 2014 रुपये. ओके. तर काय काढायचं आहे तुम्हाला? रवीची खरेदी किंमत. तर बघा रवीने कितीला खरेदी केलं होतं? 100ला. ओके. तर 100 म्हणजे या ठिकाणी किती असं या ठिकाणी आपल्याला काढावं लागेल. तर बघा तिरपा गुणाकार करा या ठिकाणी. 100 गुणिले 2014 भागिले काय होईल? 100.7 होईल ना. हे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे? सॉल्व करायचं आहे. ओके. तर बघा हा पॉईंट काढण्यासाठी मला या ठिकाणी काय करावं लागेल? एक शून्य द्यावं लागेल. तेव्हा हा पॉईंट काय होईल? कटेल. म्हणजे या ठिकाणी काय उरलं? 1007 आणि वर किती आहे? 2014. म्हणजेच 1007 दुने किती होतील? 2014 होतील. ओके. म्हणजेच या ठिकाणी किती येईल? 1000 गुणिले 2 2000. ओके. म्हणजेच जी गोपाल रवीची जी खरेदी किंमत आहे, रवीची खरेदी किंमत किती असेल? 2000 असेल. ओके. म्हणजेच पहिला ऑप्शन तुमचा या ठिकाणी काय असेल? करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणता? एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किलोमीटर प्रति तास वेगाने जातो आणि 6 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येतो. तर त्याचा प्रवासाचा एकूण सरासरी वेग या ठिकाणी काढायचा आपल्याला. बघा सरासरी वेग काढताना आपण काय करतो? 2 गुणिले जायचा वेग किती आहे? 4 किलोमीटर आणि 4 गुणिले आपण काय करणार? यायचा वेग. ओके. म्हणजे 6 भागाकारात काय करणार? या दोन्ही वेगाची काय करणार? बेरीज करणार. म्हणजेच 10. बघा काय येत आहे? 6 4 24 आणि 24 2 48. ओके. 48 भागिले 10 म्हणजेच किती होईल? 4.8. ओके. 4.8 ही काय राहील? त्यांची सरासरी राहील. ओके. बघा यालाच आपण दुसऱ्या पद्धतीने जर काढायचं झालं तर काय होईल? बघा या दोघांच्या काय करायची आहे तुम्हाला? स्पीडची लसावी घ्यायची आहे. लसावी किती आहे? समजा 12 येत आहे. तर 12 किलोमीटर जर पकडले आपण जाताना आणि येताना पण काय होईल? 12 किलोमीटर. ओके. आणि बघा जाताना किती लागत आहे? जाताना किती तास लागत आहे? 4 तास. 4च्या स्पीडनं म्हणजेच किती तास? 3 तास. ओके. 4 तिरी 12 आणि 6च्या स्पीडनं जात आहे म्हणजे याला किती लागत आहे? 2 तास लागत आहे. म्हणजेच काय होत आहे? बघा किती होत आहे? 24 भागिले 5 होत आहे. म्हणजेच किती येत आहेत? 4.8. ओके. या पद्धतीने सुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता. ओके. नेक्स्ट बघा शेवटचं. ए आणि बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात. बी एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करू शकतो. तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल असं विचारलेलं आहे. बघा ए आणि बी किती दिवसात काम करत आहेत? 15 दिवसात. त्यानंतर बी किती दिवसात काम करत आहे? 20 दिवसात. ओके. बघा आपल्याला काय ए बी मधून आपण बी जर मायनस केलं तर आपल्याला काय भेटेल? ए भेटेल ना. तर बघा आपल्याला काय करायचं आहे? यांचं एलसीएम घ्या. एलसीएम किती येतं? 60 येत आहे. ओके. 60 येत आहे. त्यानंतर बघा यांची इफिशियन्सी किती राहील? 20 3 60. ओके. आणि 15 4 60. ओके. यांची ही झाली इफिशियन्सी. आता बघा आपल्याला काय करायचं आहे? ए बी मधून बी मायनस करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे? यांची इफिशियन्सी मायनस करायची आपल्याला. 4 मधून 3 जर मायनस केलं किती उरेल तुमचं? 1 उरेल ना. म्हणजेच तुमचा आन्सर काय राहील? 60/1 राहील. म्हणजेच 60 दिवस याला लागतील. ओके. 60 दिवसात ए हा एकटा काम पूर्ण करेल. ओके. पहिला ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला एक्सप्लेनेशन आवडलं असेल आपलं तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा.